माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी या दोघांनी 10 शिक्षण संस्थेतील 79 शिक्षकांची बोगस भरती केल्याचं समोर आले। या प्रकरणातील 51 बोगस शिक्षकांचं वेतन बंद करण्यात आलं, मात्र इतर 28 शिक्षक हे न्यायालयात गेल्यामुळे या शिक्षकाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। वेतन बंद करण्याबरोबर आतापर्यंत घेतलेलं वेतन सुद्धा शासनाकडून वसूल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये नव कुशावर्त तयार करण्यास विरोध सुरू झालाय। कुंभमेळ्यात वाढती गर्दी लक्षात घेता गोदावरी नदी परिसरात घाट आणि कुशावर्त सारखे कुंड तयार करण्याची घोषणा करण्यात आली, मात्र या नव्या कुशावर्तला त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या माजी अध्यक्षांनी विरोध केला। नव कुशावर्त उभारणं हे इतिहास पुसण्यासारखं आहे असा आरोप त्यांनी केला। गर्दी होत असेल तर त्यावर मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने रात्री 11 वाजेनंतर कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत कुठल्याही भाजीपाल्याचे खरेदीचे व्यवहार होणार नाही। काही गुंड प्रवृत्तीचे लोक मद्यपान करून शेतकरी तसंच व्यापारी वर्गाला त्रास देत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे।